त्यांच्यासोबत मी चर्चा करेन. तुम्हाला रियालिटी वाटली पाहिजे की बाबा एक कशा पद्धतीने होते आणि त्याची फील पण तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. नंतरचा 1 तासाचा प्रोग्राम आहे. त्याच्यात मी सांगितलं समोरचे सर सागर जाधव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून येतील. आणि आज आपल्या क्लासला एक 15 वर्ष झालेले, म्हणजे 9 ऑगस्टला संध्याकाळून लॉन्च केलं. 9 ऑगस्ट 2007 ला कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि 10 ऑगस्ट पासून बोर्डवर टीचिंग चालू झालं आणि आज पण 10 ऑगस्ट आहे 9 ऑगस्टला. ठीक आहे. तर ह्या 15 वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागलं, कारण की सहजासहजी ते यश भेटतच नाही. पण स्ट्रगल करत गेलो 1 वर्ष गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, जातच गेले असे वर्ष जिना चढतच गेलो आणि मल्टी डायनॅमिक सब्जेक्टवर कमांड आली. म्हणजे एकच सब्जेक्टने खूप सारे सब्जेक्ट टीच करून दिले. मॅथमेटिक्स आहे, स्टॅटिस्टिक आहे, अकाउंटिंग आहे, कॉस्टिंग आहे, इन्कम टॅक्स आहे, टॅक्सेशन आहे, इकॉनॉमिक्स आहे, मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर हे आपलं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. ठीक आहे. अशा मल्टी सब्जेक्टवर हळूहळू कमांड येत गेली, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी भेटत गेले आणि रिक्वायरमेंट वाढत गेली आणि रिक्वायरमेंट नुसार परफेक्शन येत गेला हळूहळू आणि रिझल्ट ऑटोमॅटिकली कन्वर्ट होत गेले. कसं असतं बघा, कोणते ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग कधी बनते, जोपर्यंत आपण स्ट्रॉंग बनत आणि आपल्याला स्ट्रॉंग बनण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी. मग सगळ्याच गोष्टीला सॅक्रिफाईस करावं लागतं, फॅमिलीला सॅक्रिफाईस करावं लागतं सगळ्यात मोठं. त्याच्यानंतर स्वतःच्या ज्या विश असतात, इच्छा असतात की बाबा आपल्याला हे करायचंय, परंतु त्या सगळ्या गोष्टीला सोडावं. आणि आज 15 वर्षानंतर एक छोटंसं रोपटं जे होतं थोडं प्रमाणात थोडंसं यंग झालेलं आहे. ब्रायडल ग्रुप ऑफ एज्युकेशन थोडं यंगस्टर झालेलं आहे तुमच्यासारखं. आणि सगळ्यात जास्त या बाळाला मी पहिल्या 1 वर्षापासून पहिल्या दिवसापासून सांभाळत आलो. 6 महिन्याला नंतर 12 महिने सांभाळल्यानंतर 1 वर्ष गेल्यानंतर 2 वर्ष गेले. त्याला चॉकलेट घेऊन दिल्या, त्याला कपडे घेऊन दिले, त्याला पाहिजे त्या गोष्टी आणून दिल्या. असं करता पहिले 5, 10, 15 वर्ष जवळपास हा काळ निघाला. परंतु आता जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी, कारण मी एक त्याला चालवणारा एम्प्लॉई आहे आणि आता तो 15 वर्षाचा झाला तर याचा अर्थ आता त्याला स्वतःला डिसिजन घेणं, त्याला डायनॅमिक होऊन पुढे जाणं. म्हणजे आता नेक्स्ट जनरेशन मध्ये आपण जातोय, नेक्स्ट सेकंड टर्म्स. पहिले समर्थ अकॅडमीच्या नावाने क्लास होता, त्याला 2016-17 मध्ये त्याचं नामांतरण करण्यात आलं सरळ भाषेत. समर्थ अकॅडमीचं कन्व्हर्जन ब्राईट ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये करण्यात आलं. आणि जशी टाइम बदलतोय आणि जशी जनरेशन बदलती, अपडेट येत आहे, तसं त्याचं नाव नवीन जनरेशन नुसार बदलून ब्राईट ग्रुप ऑफ एज्युकेशन ठरवण्यात आलं. आता पुढचं काही इंटेन्शन आहे येत्या 15 वर्षात किंवा 10 वर्षात ब्राईट ग्रुप ऑफ एज्युकेशनला थोडंसं वेगळ्या लेवलवर सेट करायचं आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा रोल जो आहे ना, माझा नाही, सगळ्यात मोठा रोल तुमचा आहे. तर तुम्ही ज्यावेळेस टॉप येशाल ना तर ऑटोमॅटिक होऊन द्या. म्हणजे 100% मनातून एनर्जी असते की तुम्हाला टॉप करा, पण तुम्ही कधी कधी काय करता, ऐकत नाही. तुम्ही ऐकणं स्टार्ट करून द्या. मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाही, बाकी कोणत्याच गोष्टीचा शोक नाही. ह्याच गोष्टीचा शोक आहे, याच येड लागते की बाबा तुमचे रिझल्ट टॉप आले पाहिजे, त्याच्यासाठी टोटल प्रयत्न चालू असतात. ऑफर तर खूप मोठे आलेले आहे, हजारो विद्यार्थ्यांना टीच करण्याचे ऑफर आलेले आहे सध्याच्या डेटला. औरंगाबादच्या इन्स्टिट्यूट वरून आलेले, लातूरवाल्यांचे कॉल्स आलेले की सर या आमच्याकडे, पुण्यावाल्यांचे आलेले आहेत. पण बरेचसे चांगले पॅकेज सध्या मी सगळे स्टॉप केलेले की सर 2 अडीच घंटे का व्हायला फिजिक्स शिकवायला येऊनच जा म्हणे किंवा मॅथला या. म्हटलं थांबा थोडस, एकदा याला थोडस मोठं होऊ द्या आणि याला थोडस सांभाळता 15 वर्ष गेला, 2-4 वर्ष अजून सांभाळू द्या, नंतर हा स्वतः मला सांभाळू. तर
आपल्याला नेक्स्ट जनरेशनचा क्लास तयार करायचा आहे. सिंगल हा पहिला झोन गेलेला आहे. दुसऱ्या झोन मध्ये आपल्याला टोटल डिजिटलायझेशन, टोटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, जसे तुम्ही बघताय सगळ्या गोष्टीचा तो पूर्ण सेटअप माइंड मध्ये आहे. थोडंसं कॅपिटल वगैरे सेटअप जर व्यवस्थित झालं तर आपण त्या प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ शकतो. टेस्ट सिरीज प्राईडच्या आता बनलेल्या आहे. नवीन पॅटर्न नुसार सगळ्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. नीट असो, MSCT असो, आता प्राईडचे मॉड्यूल्स येत्या 5-6 महिन्यात प्राईडचे मॉड्यूल्स येऊन जातील. जे तुम्ही बाहेर बघता सगळ्या सिस्टीम वाल्यांच्या त्या पद्धतीचं प्राईडचं सुद्धा मॉड्यूल राहते. जवळपास 30 मॉड्यूल राहते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. प्राईडचं टोटल ओल्ड स्टडी मटेरियल तयार होते, ज्याच्यात थेरॉटिकल, कन्सेप्च्युअल, MCQs, प्रीवियस इयर सेक्शन, सगळ्याच गोष्टी सेक्शन वाईज व्यवस्थित दिलेल्या आहेत. तेवढं जरी केलं आणि NCERT फॉलो केली तर रिझल्ट ऑटोमॅटिक येतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की सर पेपर अवघड असतो का प्रॅक्टिस अवघड असते? तर भयानक अवघड असते फक्त प्रॅक्टिस. सगळ्यात अवघड कन्सेप्ट काय? प्रॅक्टिस. पेपर कठीण नाही राहत. जो 2 वर्षानंतर जो पेपर येतो तो नीटचा असो का JEEचा असो का CETचा असो, पेपर कधीच अवघड नाही. प्रॅक्टिस अवघड असते. प्रॅक्टिस मध्ये घाम घालून राहतो. एवढी प्रॅक्टिस करावी लागते स्वतः. तुम्ही बघितलं असेल ना, एखादा हुसेन बोल्ट असो का सचिन तेंडुलकर असो का विराट कोहली असो किंवा कोणी ऍक्ट्रेस असो किंवा रोनाल्डो असो, यांची प्रॅक्टिस इतकी भयानक आहे ते मॅच मध्ये काहीच करत नाही. मॅच ही 30 मिनिटाची, 40 मिनिटाची, 1 तासाची, 2 तासाची, 3 तासाची मॅच असते. पण त्याच्यापेक्षा भयानक काय असते? प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कधी करायची? प्रॅक्टिस हे 2 वर्ष करायची. प्रॅक्टिस ही 11th पासून करायची. प्रॅक्टिस ही 12th पासून करायची. प्रॅक्टिस सगळ्यात स्ट्रॉंग बनवत असते माणसाला, परफेक्ट करत असते. आणि या परफेक्शन साठी, प्रॅक्टिस साठी काही जणांचं आयुष्य निघून जात असते. नंतर कुठेतरी सक्सेस भेटतं. काही लोक अर्ली सक्सेस होऊन जातात, कारण की राईट प्लॅनिंग असते, राईट डिसिजन आणि राईट टाइमवर, राईट वेळेवर प्लॅन करणं अतिशय महत्वाचं असतं. तुमची प्लॅनिंग चुकली, तुमचं सगळं चुकलं, आयुष्यात चुकलं. येणार 10 ते 20 वर्ष तुम्ही संपले समजा मार्केटमध्ये. बाहेर होतं काय? पालक इतके जागरूक आहे 11वी-12वीचे, 10वी पासून सगळ्या गोष्टीला अपडेट आहे. कोटामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं एज्युकेशनल लाभ आहे. एक सिस्टीम मध्ये हजारो विद्यार्थी बसलेले असतात. पालक जागरूक आहे, विद्यार्थी जागरूक आहे. सगळ्यात पहिले तुमच्या ती भावना करायला झाली पाहिजे, चेतना द्यायला झाली पाहिजे, मला काहीतरी करायचं. अरे त्या सिलेबसच्या बाहेर काय येणार आहे? 3 पुस्तकाच्या बाहेर काय येणार आहे? ती फिजिक्स असतो का, केमिस्ट्री असतो, बायो असतो किंवा मॅथ असतो, त्याच्या बाहेर थोडी येणार आहे सगळं. आपण करतो काय? आपली प्रॅक्टिस चुकते. आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं, 2 वर्षानंतर काहीतरी परीक्षेत वेगळं काही असतं. तसं काही नाही राहत बाळांनो. जे असतं तिथूनच असतं. ज्याला अभ्यास करताना घाम आला, ज्याला अभ्यास करताना डोळे काळे पिवळे झाले, ज्याला अभ्यास करताना पेन होतंय, ब्रेनला पेन होतंय, माइंडला पेन होतंय, पूर्ण ब्रेन सिस्टीम काम करत नाहीये, तर समजून जा की तुम्ही काहीतरी गेम करताय. तुमची पाठ दुखली पाहिजे, तुमची पूर्ण बॉडी पेन किलर सारखी झाली पाहिजे, तुम्हाला उठता बसता सुद्धा आलं पाहिजे, इतकी हाल झाली पाहिजे. कारण की एक क्रिकेटर असतो काय, फुटबॉलर असतो, ज्याची प्रॅक्टिस करतात ना, किती भयानक काम येत असतो. बघा एखाद्याची प्रॅक्टिस बघा तुम्ही. मग आपण प्रॅक्टिस, मी आज जो एकाच पॉइंटवर बोलला, फक्त प्रॅक्टिस कधी ऐकलेलं नसेल तुम्ही. असं प्रॅक्टिस कन्वर्ट टू परफेक्शन. मग या प्रॅक्टिसच्या बळावर तुम्ही टॉप मोस्ट बनू शकता. प्रॅक्टिसच्या बळावर तुमचं एक नाव होऊ शकतं. प्रॅक्टिसच्या बळावर तुम्ही एक वेगळी तुमची आयडेंटिटी तयार होऊ शकते. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट लागते असते ती म्हणजे टाइम. आणि आज तुमच्याकडे 11th ला टाइम आहे, 12th ला 1 वर्ष आहे आणि 11th वाल्यांकडे 2 वर्ष. हा जर टाइम निघला ना तर तुम्ही त्रास भयानक होणार. या टाइमला सेव्ह करा, या टाइमचं कन्झम्पशन करा, या टाइमला फिनिश गुड्स मध्ये कन्वर्ट करा आणि याचा फायनल रिझल्ट प्रोडक्ट मध्ये तयार करा आणि स्वतःचा एक ब्रँड तयार करा. ब्रँड उगाच बनत नाही, ब्रँडला काळ लागतो आणि आयडेंटिटी जी होत असते ती ब्रँड होते. तर मी आज आदिती सोबत थोडीशी चर्चा करणार आहे. आदिती 2020 ला
MSCET, नीट आणि 11th-12th आणि जेई तिने दिली होती, त्याच्यातही सुद्धा तिचा चांगला रिझल्ट आला. जेई मध्ये तिने फिजिक्स मध्ये काही 90 to 95% घेतले होते जेई मध्ये, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा तिचा चांगला नंबर होता. सीईटी मध्ये 99.35 होते, नंतर 95.25 होते. पीसीएम ला 95-96 पीसीएम ला होते, 99.35 बायोला होते. त्याच्यानंतर बोर्डात पण ती टॉपरच होती आणि जेई मध्ये चांगली टॉपर होती. म्हणजे कन्नड मध्ये जेई मधून सुद्धा 95-93 चा स्कोर घेणं म्हणजे आई काही जोक नाही. त्याच्या अगोदरच्या बॅचला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सप्ना जागरने एमबीबीएस ला प्रवेश केला. त्याच्यानंतर सिद्धांत लोखंडे असो, त्याच्यानंतर संजय राय चव्हाण असो, त्यावेळेस हे पण अशाच बॅच मध्ये बसायचे आणि त्यांचा टॉक शो बघायचे. मागच्या वर्षी रेणुका वगैरे, मारे, मानसी वगैरे ह्या बऱ्याचशा अशा विद्यार्थी होत्या. त्यांनी पण 95, 96, 97, 90च्या वरती बराचसा रिझल्ट घेतला. म्हणजे हा जो रिझल्ट आहे ना बेटा, हा रिझल्ट आपल्याला कन्नडमध्ये कधी भेटायला मिळत नव्हता आणि रिअलिटी मध्ये नव्हता भेटत. मग हा कन्वर्ट होत गेला, हळूहळू हा बदलत गेला आणि आपण सिस्टीमला अपडेट करत गेलो. तर आपण एक क्वेश्चन आन्सर चालू ठेवू. टॉक शो म्हटलं तर चर्चा चालत राहील आणि तुम्ही ऐकत राहा. आणि तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्हाला मी काही क्वेश्चन करायला विचार ऑप्शन देईन त्यावेळेस का. आदिती, सर्वप्रथम आदिती गणेश पवार नाव, काकासाहेब स्कूल मधून 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी-12वी कन्याशाळेत झालं, नंतर क्लासेस आपल्याकडे झाले. 10वीलाही चांगले पर्सेंटेज होते तिला, नंतर 12thलाही चांगले केलं. तर विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले मार्गदर्शन कशा पद्धतीने करावं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कधीपासून एंट्री करावी. म्हणजे जर तुम्हाला रेस मध्ये उभं राहायचंय तर कधीपासून तयारी करायची, रेस मध्ये उभं राहण्यासाठी लाईनवर पाय कधी ठेवायचा आणि स्टेप कधी करायची, या गोष्टीवर आपण चर्चा करू. हा माझा पहिला क्वेश्चन आहे की स्टेप्स, फर्स्ट स्टेप कधी स्टार्ट करायची, कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो. फर्स्ट स्टेप ही तुमचे 10th चा रिझल्ट लागला की तुम्ही लगेच तुम्हाला काय करायचे पहिले ते तुमचं निश्चित पाहिजे आणि तुमची प्लॅनिंग एकदम परफेक्ट पाहिजे. 10th नंतरच तुम्ही क्लासेस लावले पाहिजे. आमच्या वेळेस पण काय झालं सर, म्हणजे क्लासेस तेव्हाही मी लावले नव्हते. 11th मी क्लासेस नव्हते लावले. पप्पा आले होते सरांकडे क्लासेससाठी, पण मग तेव्हाही मी बोलली, कारण माझं कॉलेज हे रेग्युलर होतं कन्या कॉलेजला, त्याच्यामुळे मी क्लासेस लावायचं ते म्हणजे कॅन्सल केलं. पण मग आता त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिग्रेटच होत आहे का, कारण मी जर तेव्हा लावले असते तर माझी प्लॅनिंग आणखी चांगली झाली असती. मी 2 वर्ष माझा चांगला झाला असता अभ्यास. मी 12thला सरांकडे क्लासेस लावले डिसेंबरमध्ये. सर सकाळी म्हणजे रोज 12चे क्लासेस झाले की रोज सांगायचे तुम्ही नीटचे क्लासेस करा, सीईटीचे करा, 12th करून तुमचं काहीच होणार नाही. सर रोज सांगायचे, रोज म्हणजे सर सांगून थकले की तुम्ही नीट करा, सीईटी करा, हे करा. मग कुठेतरी नंतर मी क्लास लावला होता. पण तुम्ही तुमच्याकडे आता वेळ आहे, ज्यांनी 10वी पास केली आहे त्यांनी तर म्हणजे 10th नंतरच त्यांनी लावले पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल तुमच्या सोबतचे दुसरे स्टुडंट म्हणजे किती परफेक्ट प्लॅनिंग आहे. नंतर तुम्हाला रिग्रेट नको व्हायला हो की आपण त्यावेळेस जर असं केलं असतं तर आपण आता कुठे दुसरीकडे असतो चांगल्या ठिकाणी. त्यामुळे 10th नंतरच तुम्ही चांगली प्लॅन केली पाहिजे. आणि सर पण इथे प्रोव्हाइड करताय करण्याला तुमच्या सिटीमध्ये जवळच्या जवळ. दुसऱ्या सिटी जाणं म्हणजे तिथे तुम्हाला बाहेर राहायचं वगैरे सर्व आलंच तिथे मग वेगळं. त्याच्यापेक्षा तुम्हाला जर इथे ते भेटतंय सर्व, स्टडी तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्ही क्लासेस कुठेही लावले, तुमच्यावर आहे की तुम्ही कसा स्टडी करताय. तुम्ही खूप मोठे क्लासेस लावले म्हणजे तुमचा रिझल्ट तिथे चांगला आहे असंही काही नाही, कारण तिथे स्टडी तुम्हाला करायचं आहे, इथे तुम्हालाच करायचं आहे. ते तुमच्यावर आहे आता की तुमचं म्हणजे तुमचा पोटेन्शियल किती आहे, तुम्ही कशी तयारी करताय, तुमची प्लॅनिंग कशी आहे. आणि सर तुम्हाला त्याच्यात मदत करतात आहे. म्हणून तुम्ही तर ज्यांची 10th पासआउट झाली आहे त्यांचे तर 2 वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा लाईफ टर्निंग पॉईंट तिथे. त्यांनी जर 2 वर्षात चांगला स्टडी केला तर ते खूप काही नंतर पुढे करू शकतात. आणि जे आता 11thला आहे त्यांच्याकडे अजून 1 वर्ष आहे, म्हणजे असंही नाही की खूप लेट झालंय, ते अजूनही करू शकतात. फक्त आता त्यांच्यावर की ते कसं करते. बरोबर, तिने सांगितलं की बाबा
तयारी करतोय त्यासोबत सगळ्यांनीच नीट सीईटी कडे वळा. बघा किती याचा काळ बदलून जाईल. कन्नड शहर एका वेगळ्या शैक्षणिक दृष्टिकोनाने ऑटोमॅटिक ओळख होईल. तर ते सगळं तुमच्यावर आहे. एक वेगळी आयडेंटिटी तयार करायची अभ्यासात आणि ते आयडेंटिटीचा जो रोल आहे तो तुमचाच आहे ना. प्रत्येक विद्यार्थी करणार. आता काय बघा स्टेट बोर्ड इतक्या चांगल्या कन्सेप्ट आहे. स्टेट बोर्डचं जे अपडेट सिलेबस झाले कदाचित तुमच्या वेळेस अपडेट झालं त्याच्या बघा स्टेट बोर्ड ही कन्सेप्ट ज्याच्याने कन्सेप्ट सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होतात. बरोबर. काही विद्यार्थी काय करतात म्हणजे डायरेक्ट नीट तयारी करतात किंवा सीईटीची तयारी करतात. तो सगळ्यात बेस्ट बॉटम जो आहे ना तो स्टेट बोर्ड. इतक्या बारीक सारीक कन्सेप्ट इतक्या चांगल्या पद्धतीने त्याच्या पुस्तकं जर वाचले ना की एकदा तर त्या कॉम्पिटिटिव्हच्या नोट्स किंवा बुक्स वगैरे हे वाचण्यापेक्षा एकदा स्टेट मध्ये व्यवस्थित परफेक्शन द्या. आणि तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी काय माहिती का की तुमचं स्टेट बोर्डची बॅचेस वेगळी चालते. ऍक्च्युली हे असं चालतच नाही. औरंगाबादला गेले कुठं अजून कुठं जर गेले तिथं स्टेट बोर्ड पॅटर्नच नाही. डायरेक्ट एनसीईआरटी किंवा नीटची बॅच आणि जेईची बॅच. सीईटीच्या नीट मध्ये काही इन्व्हॉल्व होणार. खूप सारे विद्यार्थ्यांचा पॉईंट का होता बेस बॉटम. अकरा करायला महत्व देणं आवश्यक आहे. मला मला सांग तू दोन्ही बॅचेस केलेल्या आहेत. आपली बॅच सकाळी किती राहील 8 ते 11. दुपारची बॅच किती चालू आहे नंतर आपण 3 ते 8 पर्यंत आपली नीटची बॅच चालायची. बरं मला सांग ना त्यावेळेस आपल्या टेस्ट पण कशी चालायची मायनर मेजर हायर ऑर्डर आणि त्याचे बुक्स होते हायर व्हर्जन यूज करायचं आपण थोडेसे त्यावेळेला. बरोबर का. एनसीईआरटी तर घ्यायचं त्याच्यापेक्षा हायर व्हर्जन त्याची बुक्स. क्वेश्चन्स वगैरे बाहेरचे येतच नाही. क्वेश्चन अवघड येतच नाही ना. इथपर्यंत माझ्यामध्ये सोपेच असतात. यांना असं सांग की 12वीचं महत्व किती 12वीचं महत्व किती. 11-12वीचा स्टेटचा जर चांगला अभ्यास केला की तुम्हाला त्या सीईटीला फायदा होतो. सीईटीला एक पिकअप भेटतो. नीटला एक पिकअप भेटतो. जेईला एक पिकअप भेटतो. तिन्ही गोष्टी 11वी-12वी म्हणजे तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे की तुम्ही ते 11वी-12वीचे पण क्लासेस घेताय. माझे इथे सकाळी म्हणजे 8 ते 11 वेळचे क्लासेस चालायचे. परत इथचे जे क्लास लावले ते परत रिवाइज होत होतं म्हणजे सेकंड बॅच मध्ये. आणि प्लस म्हणजे ते सीईटीला म्हणजे 12वी एसएससी बोर्डच्या बाहेर काहीच येत नाही. तुम्ही फक्त ते एसएससीच्या बोर्ड सरांनी ज्या नोट्स दिल्या आहेत त्या 9 to 11 1 to 1 जर केल्या 90+ तुम्हाला इझिली भेटू शकतात. कारण त्याच्या बाहेर काहीच नसतं. तुम्ही दुसरे कोणते प्रेफर करायची गरज पण नाहीये. त्यात जर तुम्ही चांगलं केलं ना तर रिझल्ट खूप चांगला येईल. कारण मी पण म्हणजे अभ्यास केला होता प्लस टेस्ट सिरीज चालायच्या. जर तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ असेल आणखी तसं टेस्ट सिरीज घेतात म्हणजे टार्गेट वगैरे बायबल एडिशन वगैरे आहे ते पण तुम्ही करू शकता. प्लस मला तरी काही गरज वाटली नाही. मी तर त्या सरांनी ज्या नोट्स दिल्या होत्या त्याच केल्या होत्या. कारण सीईटीसाठी त्याच इम्पॉर्टंट होत्या. आणि त्याच्यातून बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील तुम्ही कोणतीही बुक घेतली तर तुम्हाला काही कळणार नाही त्याच्यात. कारण समजा ती जर खूप हाय लेवल असेल आणि तुमचे बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाहीये तर तुम्हाला ते वाचून काही कळणारही नाही. त्यामध्ये 4-5 तास तोंडापुढे घेऊन बसण्यापेक्षा तुम्ही 2च तास चांगले जर नोट्स वाचली तर तुम्हाला ती खरंच म्हणजे उपयोगात येईल. बघा म्हणजे स्टेट बोर्डचं महत्व सांगितलं की स्टेट बोर्ड खूप चांगलं आहे आणि स्टेट बोर्डचा अभ्यास चांगल्या पद्धतीने खरंच फायदा. आणि यावर्षीचा जो अपडेट सिलेबस गेला 2 वर्षात तो एनसीईआरटीचा बेस बॉटम म्हणून दिला त्यांनी. सगळे चॅप्टर एनसीईआरटी साठी सिक्युअर उचलून टाकले. फिजिक्स मध्ये सेम. फिजिक्सचे चॅप्टर इतके जड आहे. एकदा एनसीईआरटी शिकवायला जड नाही झालं स्टेट बोर्ड शिकवायला चॅप्टर संपत. केमिस्ट्री तर ऍज इट इज माहिती आहे काही कन्सेप्ट. अरे मॅथच्या तर तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो तुम्हाला एक्सरसाइजचा एक क्वेश्चन. तुमच्या वेळेस पण एक एक्सरसाइजचे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. फिजिक्स न्यूमेरिकल कन्सेप्ट क्वेश्चन खूप सारे सराव. स्टेट बोर्ड खरंच चांगलं आहे. बऱ्याच जणांना वाटते की बाबा मी डायरेक्ट सीईटी करून टाकू डायरेक्ट मी नीटच करून टाकू. म्हणजे हा मी अनुभव केलेला आहे आणि याला तयार केलेलं आहे. तोच रेफरन्स तुम्हाला
तुम्ही किती वेळ अभ्यास केलाय. तर सर पुन्हा चेक करायचे रोज म्हणजे 7-8 तास तरी तुमचा अभ्यास पाहिजेच. आणि ज्यांनी म्हणजे काहीच अभ्यास केला नाही त्यांना सर खूप बोलत होते. म्हणजे तुम्हाला काही म्हणजे रिकामा टाइमपास करण्यासाठी तर येऊच नका. करायचं असेल तर तुमचा चांगला 100% पोटेन्शियल द्या. रोज 7-8 तास अभ्यास बघायचे सर. त्यांचे मार्क्स त्या डायरीवर लिहिलेले असायचे ते पण चेक करायचे. कमी असतील तर सर बोलायचे की अजून स्टडी वाढवा. जेवढा सेल्फ स्टडी करताय तेवढा करा. टेस्ट सिरीज रोज चालायची. त्याच्यामुळे पर डे जर पेपर होते तेव्हा तर रोज 5-5 टेस्ट सिरीज चालायच्या पर डे. आणि त्या डायरीमुळे तर म्हणजे एक हॅबिट झाली होती की सर बोलतील म्हणून काही मुलं अभ्यास करायचे की सर बोलतील त्याच्यामुळे करत होते. आणि सर रोज चेक करायचे ते डायरीवर. आणि टेस्ट सिरीजमुळे फायदा असा होतो की तुम्ही आता पेपर समजा तुम्ही खूप चांगला स्टडी केला, तुम्हाला वाटतं तुम्ही सर्व केलंय, पण तुम्ही जर विदाउट टेस्ट सिरीज जर गेले तिथे तर तुमचा खूप म्हणजे स्कोर जो असतो तो कमी होऊन जातो. कारण तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कसे तिथे आल्यावर तुमची थिंकिंग कशी आहे, तुम्ही किती मिनिटात तो क्वेश्चन सॉल्व्ह करताय ते तुम्हाला कळत नाही. तुमची टाइम मॅनेजमेंट चुकते. मग क्वेश्चन राहून जातात काही. तुमचा स्टडी झालेला असेल पण तुम्ही टेस्ट सिरीज केलेली नसेल तर तुमचा स्कोर येऊच शकत नाही चांगला. त्याच्यासाठी टेस्ट सिरीज तर मस्ट आहे. तुम्ही तुमच्या कन्सेप्ट चांगला क्लिअर आहे आणि तुम्ही टीम म्हणजे तुमच्या पूर्ण याच्यामध्ये कमीत कमी 20-25 टेस्ट तुम्ही केलेले असतील सॉल्व्ह. तर तुम्हाला म्हणजे एक क्वेश्चन समजा तुम्हाला आला नाही तर तुमच्या डोक्यात तोच क्वेश्चन फिरत असतो की हा क्वेश्चन आला नाही. आपण तुम्ही ते सर्च करशाल की याचा आन्सर कसं होतं. म्हणजे ती कन्सेप्ट तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये जास्त वेळ टिकेल. तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन आला नव्हता पण तुम्ही स्वतः सर्च केलं ते. त्याचं इव्होल्युशन तुम्ही स्वतः केलं तर तुमचा स्कोर म्हणजे कन्सेप्ट खूप चांगली क्लिअर होते. विदाउट टेस्ट सिरीज जर गेला तर तुमचा स्कोर येणं म्हणजे शक्यच नाही. चांगला स्कोर जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज मस्ट. टेस्ट सिरीजचं महत्व दिलं, क्लासचं महत्व दिलं, रेग्युलर अभ्यासाचं महत्व दिलं, डायरीचं महत्व दिलं. अपडेट राहणं किती महत्वाचं आहे. दररोज तुमची माझी भेट पर्सनली कमीत कमी 1 ते 2 मिनिटाची असणं आवश्यक आहे. जास्त वेळ देत ना तुम्ही. फक्त 1 मिनिटाच्या आत तुम्हाला अर्धा 1 ते 1.5 मिनिटाच्या आत तुम्हाला दररोजचं काय या गोष्टीकडे देणं होतं का बघा. बराचसा अनुभव असा पण आला काही विद्यार्थी जे परीक्षेच्या म्हणजे जेव्हापासून सोबत लागले ना शेवटपर्यंत परीक्षेच्या लास्ट मोमेंट पर्यंत लास्ट दिवसापर्यंत सोबत असणं खूप आवश्यक असतं. तुम्ही माझ्यामध्ये परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही माझ्या सोबत होते. पेपर झाल्यानंतर लगेच कॉलही केला होता वाटतं. 5 वाजता पेपर झाला आणि 5 वाजून 3 मिनिटांनी तुझा कॉल आला तुम्हाला. सर पेपर मला सोपा गेला. काय असतं बघा विद्यार्थी काय होतो थोडासा 1 वर्ष आपल्या सोबत असतो, त्याचा अभ्यास वाढतो, त्याचं नॉलेज वाढतं. परत 6 महिने 1.5 वर्ष निघतात तरी त्याचं नॉलेज वाढतं. नंतर त्याचं नॉलेज वाढल्यानंतर त्याला काय वाटतं की मी खूप टॅलेंटेड झालेलो, खूप हुशार झालेलो. हा मलाच अनुभव नाही. या सिस्टीम मध्ये या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जेवढे लोक काम करतात टॉप लेवल त्यांच्याशी मी चर्चा केली बऱ्याच वेळेस. त्यांनी पण मला ते सांगितलं की बाबा काही विद्यार्थी जे असतात ना हुशार बनतात परंतु त्या हुशार विद्यार्थ्यांना थोडासा घमंड तयार होऊन जात असतो. मिड ऑफ द म्हणून हा पाठ ते जेव्हा कव्हर करतात शेवटच्या मोमेंटला ते त्या टीचरचा किंवा त्या सिस्टीमचं किंवा त्या सेंटरचं थोडंसं ऐकत बघ. त्यांना असं वाटतं की मी करून घेईन सगळ्या गोष्टी. मला ऑनलाईन सिस्टीम पण आहे, पॅरलल सिस्टीम ऑफलाईन पण आहे, युट्यूब पण आहे, फेसबुक पण आहे, पण काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या वेळेस काय होतं कुठंतरी तुम्ही गुरुच्या अगेन्स्ट वर्क करता. तुम्ही त्या न्यूक्लियसच्या अगेन्स्ट वर्क करता. न्यूक्लियसच्या अगेन्स्ट जर इलेक्ट्रॉन वर्क करतोय तर त्याची एनर्जी निगेटिव्ह होते, पॉझिटिव्ह एनर्जी वाढत, त्याची एनर्जी डिक्रीज होते. असं बराचसा अनुभव आला. खूप सारे विद्यार्थी आपण तयार केले आणि त्या काळात हा एक थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला. तुम्ही हुशार व्हा आमची मनापासून इच्छा आहे, तुम्ही अजून टॉपला जा आमची मनापासून इच्छा आहे. तुम्ही खूप मोठे जरी झाले तुमचा माझा संबंध इतकाच राहणार की बाबा 2 शब्द बोलायचे. आयुष्यात कुठेतरी तुम्हाला वाटेल की बाबा हा मी सरांच्या स्टेप्स करून गेले कुठेतरी. मला खरंच अभिमान आहे. जसं आई वडिलांना
त्यांची मुलं एक प्राऊडफुल फील तयार करून देत असतात. माझ्यासाठी तुम्ही सगळे विद्यार्थीच मुलं बरोबरच. तुमचा रिझल्ट येणार, तुम्ही टॉप येणार ही मनापासून इच्छा असते. त्याच्यासाठी हे ब्रेन जे ना कधी कधी हँग होऊन जातं, तिथपर्यंत काम करत असतो. 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत. आणि घरच्यांना सांगतो की बाबा तुम्ही मला डिस्टर्ब नका करू, थोडं काहीच नका. त्यांना माहिती सर जर सिस्टीम मध्ये काहीतरी वर्क करताय तिथे त्यांना जर डिस्टर्ब केलं तर त्रास होतो. खूप बोलतो मी कोणी असतो आजूबाजूचे असं खूप होतं. ज्यावेळेस एक काम हातात घेतलं ना त्याला कम्प्लीट करायचं, त्याचे 100% पोटेन्शियल द्यायचं आणि कुठपर्यंत द्यायचं, जोपर्यंत आपलं ब्रेन हँग होईल तोपर्यंत काम करायचं. फोर्स लावून काम करायचं, प्रेशर देऊन काम करायचं. त्याचं कन्वर्जन वर्क मध्ये झालं आणि वर्क इज इक्वल टू एनर्जी आणि एनर्जी पॉवरफुल तयार करायची. तर तुम्ही सुद्धा त्याच गोष्टीला फॉलो करा. लागा अभ्यासाला. सुरुवात लेट नका करू, सुरुवात चालू करा आणि डायरेक्शन घ्या. शेवटपर्यंत डायरेक्शन. पेपरच्या 1 दिवसापर्यंत तुम्ही सोबत राहणार. जे विद्यार्थी काही मेडिकलला याला इंजिनिअरिंगला टॉपर्स कॉलेजेसला गेलेत त्याच्या अगोदरचे रिझल्ट, त्याच्या अगोदर बघा 11-12च्या अगोदर मी कॉम्पिटिटिव्ह सुद्धा घ्यायचो. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एनडीए सारखी, कॅट सारखी एक्झाम्स, सीईटी सारखी एक्झाम, एमबीए, एमसीए लेवलवर सीएच्या बॅचेस शिकवलेले आहे मी. म्हणजे तिथं सुद्धा मला सगळ्या बऱ्याचशा गोष्टीचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं चांगलं नाव आहे. विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन मध्ये गेलेले तिथे एक सगळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पॅरलल सिस्टीम असते. तुम्ही टीचरची गाईडलाईन शेवटपर्यंत घ्या. जरी टीचर खवळणार, बोलणार, रडवणार ते तुमच्यासाठी, त्याचा काय उद्देश? पनिशमेंट देणार तुम्हाला. पनिशमेंट भेटल्याशिवाय तर तुम्ही सक्सेस होणारच नाही, बोलणारच. तर त्याला काळजी. जर तुम्ही रॉंग चालताय तर तुम्हाला बोलावं लागेल. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस अभ्यास करायचो तर त्यावेळेस स्वतःच्या इंटरडिसिप्लिन काम, स्वतःमध्ये काय बदल करून घ्यायचा की बाबा आपल्याला टॉप आणायचे, चांगला रिझल्ट आणायचा, तो स्वतःमध्ये काय बदल करा आणि पालकांचा काय रोल त्याच्यामध्ये. सर्वात पहिले तर तुमची इच्छा पाहिजे की तुम्हाला काहीतरी करायचंय. सरांनी म्हणजे सर बोलतील मग तुम्ही करशाल अभ्यास. त्याच्यापेक्षा तुमची स्वतःची तयारी पहिल्यापासून असेल की नाही मला काहीतरी 2-4 वर्षात मला इथे बघायचं, या पोस्टवर पाहिजे, इथे पाहिजे. तर तुमची स्वतःची तयारी पाहिजे. तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळचा तुमचा स्वतःचा सेल्फ स्टडी खूप चांगला पाहिजे. सर तर सांगतीलच तुम्हाला, सर काय बोलत राहतील, तुम्ही 7 तास करत असाल तर तुमचा स्टडी सर तरी म्हणतील अजून करा, कारण तुम्हाला तुमचा जेवढा बेस्ट देता येईल ना तेवढा तुम्ही केला पाहिजे. आणि पालकांचे ह्याच्यात रोल म्हणजे तुमच्या घरात म्हणजे स्टडीचं वातावरण पाहिजे तसं. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय, एकीकडे टीव्ही चालू आहे वगैरे, तर त्याच्यात काही अर्थ नाही. तुम्ही 4 तास जरी ते पुस्तक घेऊन बसले आणि तुमचं लक्षच नाही तिथे तर तो अभ्यास म्हणताच येणार नाही. काही मुलं हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क केलेलं कधीही चांगलं. 5-5 तास, 6-6 तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा 2च तास फुल कॉन्सन्ट्रेशनने जर तुम्ही स्टडी केला तो जास्त बेटर राहील. आणि समजा तुम्ही आता इथे सरांनी लायब्ररी पण केली होती वाटतं, सर मी होती, आमची बॅच झाली पास आउट तेव्हा इथे स्टडीसाठी सरांनी केलं होतं. ते चालेल का सर? म्हणजे तुमच्यासाठी आणि सर इथे क्लास चालू आहे, शेजारी जी बिल्डिंग आहे तिथे खूप मुलं स्टडी करतात. त्यांची स्वतःपासून इच्छा असेल ना ते कुठेही स्टडी करू शकतात. ज्यांना स्टडी करायचं समजा घरी त्यांचा होत नसेल तर आमच्या वेळेस पण त्यांचं समजा घरी डिस्टर्ब असेल, वातावरण नसेल स्टडी सारखं, तर ते इथे येऊन बसायचे क्लासमध्ये. तर क्लास कधी ओपन असायचा, तुम्हाला जेव्हा स्टडी करायचं असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर तुम्ही तिथे इथे स्टडी करू शकता क्लासमध्ये बसून. दुसरी गोष्ट, तुझ्या पप्पाचा मम्मीचा काय रोल, म्हणजे पॅरेंट्सचा काय रोल आहे आपल्याला, वाचताना कशा पद्धतीने काय गोष्टी प्रोव्हाइड करावं पालकांनी, काय नाही करावं. पालकांचं म्हणजे आता तुमची तयारी की तुम्हाला हे करायचंय, तुम्ही जर सांगितलं त्यांना मला असं स्टडी करायचं, इथे करायचं, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुमच्या जर चिंता असेल तर ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. तुम्ही म्हणता मला हे करायचंय आणि ते असं म्हणणार नाही की तुम्ही हे करू नका. जर तुम्ही काहीतरी चांगलं करताय ते तुम्हाला नेहमी सपोर्टच
पालकांचा रोल आहे. पहिले सगळ्यात पहिले तुमचा रोल, तुम्ही डिसिजन घ्या. पालकांचा रोल तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. जे या व्हिडिओच्या माध्यमातून जे पालक बघतील तर त्यांना एक थोडीशी रिक्वेस्ट आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही सगळ्यात पहिले तयार करा की महत्वाचा रोल हा आहे की बाबा तुम्ही डिसिजन घ्या. अगोदर तुमच्या मुलांना विचारा, मुलांना नेमकं करायचं काय. बाबा मेडिकल मध्ये जायचंय, इंजिनिअरिंग मध्ये जायचंय, फार्मसीत जायचंय, ऍग्रिकल्चरला जायचंय, या वेगवेगळ्या सेक्टर मध्ये जर तुम्हाला जायचंय तर पहिले विद्यार्थ्यांना विचारून घ्या. आणि विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर त्यांनी जर डिसिजन घेतली तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना शेवटपर्यंत प्रोव्हाइड करा. एक्झाम्पल, पैसा बघू नका. शिक्षण क्षेत्र असेल, पाण्यासारखा पैसा लावा, पावसासारखा कमवा, ठेवायला जागा राहणार नाही, काय कुठे ठेवा हेच कळणार नाही. हे ते क्षेत्र आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होत असते, बाकी सेक्टर मध्ये नाही. जो शिक्षण घ्यायला चांगला